झी 24 तास एक पाऊल पुढे. सासूबाई नमो नमः असं गेले कित्येक दिवस कॅश आणि अभिलाषा म्हणत होत्या. मात्र आपल्या सासूचा सासूरवास करण्यासाठी कॅश आणि अभिलाषानं काकू आजीला घरी आणलेलं आहे. सध्या काकू आजी घरातल्या साऱ्यांचीच शाळा घेतीये, पण खरं म्हणजे ती वाट पाहतेय तिच्या सुनेची, अर्थातच गायत्रीची. कशासाठी हे विचारूयात खुद्द काकू आजींनाच. मला सासू हवीच्या सेटवर मी आता आहे आणि इथे सासूबाईंच्याही सासूबाई म्हणजेच महासासूंचा प्रवेश झालेला आहे. अर्थात ज्योती चांदेकर आमच्या सोबत आहेत. ज्योतिताई, स्वागत आहे तुमचं चॅनल गट्टामध्ये. एकतर खूप छान वाटतंय तुम्हाला या इतक्या छान अशा वेशात पाहून आणि अशा रंगीत आणि अशा एकदम सुंदर अशा सासूबाईंच्या भूमिकेत तुम्ही आलेला आहात. तर तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? ही भूमिका अगदी पारंपरिक भूमिका असं म्हणायला हरकत नाही की एक गावाकडची काकी आजी आहे आणि थोडीशी कर्मठ आहे आणि जुन्या विचारांची आहे आणि पुतण्यावरती अतिशय प्रेम आहे. लहानपणापासून त्याला सांभाळलेलं आहे, त्याच्या मुलांना खेळवलेलं आहे मांडीवरती. आणि मग अशा वेळेला त्यांच्या घरात काहीतरी संकट येणार किंवा काहीतरी स्वप्न पडलं किंवा काहीतरी असं झालं, पाल चुकली किंवा काही झालं, अशा विचारांची ही थोडीशी आहे की असं झालं की काहीतरी घरावरती संकट आहे, तर ते वाचवण्यासाठी आपल्याला आता सिद्ध झालं पाहिजे. आणि तिला कळलेलं आहे की याने दुसरं लग्न केलंय आणि मग आपल्या आधीच्या सुनेची जागा दुसरी एखादी बाई घेते. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तर याच्यावरती मला वाटतं की हे बघणं गमतीशीर असेल, कारण मला पण अजून पुढे काय होणार आहे ते मलाच माहिती नाहीये. त्याच्यामुळे एक महासासू म्हणून मी एंट्री तर केलेली आहे. आता माझी आणि गायत्रीची समोरासमोरची भेट आणि त्याच्यानंतर मी तिला दिलेल्या शिक्षा की तिला कळलं पाहिजे की सासूरवास काय असतो असं. ते तिच्या, कारण तिच्या सुनांनी मला भरवलेलं आहे हे सगळं की ती अशी आहे तशी आहे. त्याच्यावरनं मला जो तिच्याबद्दलचा राग आहे की नाही, मग हिला पण कळलं पाहिजे की सासूरवास काय असतो, हिला दाखवलंच पाहिजे. आणि आपला इंगा हिला कळल्याशिवाय ही वठणीवर यायची नाही. माझ्या आधीच्या सुनेची जागा घेऊन बघते काही बघतेच तिच्याकडे. म्हणजे या चुकीची विघ्नेशला शिक्षा मिळणारच. तुम्ही दोघेही याच्या बरोबर मजा लुटत होतात ना, आता तुम्हालाही तीच शिक्षा मिळणार. का? अगं पण काकू मी... बस, मला पुढे काही ऐकायचं नाही बाबड्या. तुला पण शिक्षा मिळणार. आठवते ना लहानपणी मी तुम्हाला कुठली शिक्षा द्यायची ती? आता ती शिक्षा. सीन्स पाहून लक्षात आलेलं आहे. तर ही पारख म्हणजे नक्कीच वयाचा अनुभव असेल. नक्कीच असणार. आणि मजेशीर आहे, फार छान. आणि मुख्य म्हणजे या टीममध्ये आल्यानंतर असं होतं ना की यांचा आधीपासून सुरुवात आहे, सगळे हे लोक सेट झालेले आहेत आणि आपण मग पाहुणी कलाकार म्हणून एंट्री घ्यायची आणि मग असं एक आपला ठसा तिकडे उमटवायलाच हवा म्हणून. तो सेटवर मजा कशी सुरू आहे? सेटवरती तर धमाल चालू आहे. मुलं तर ही टार्गट आहेतच सगळी, सगळीच मुलं टार्गेट आहेत, मजेशीर आहेत. अजय आमचा डिरेक्टर छान आहे, सुंदर तो कामं काढून घेतोय म्हणजे आमच्याकडनं. आम्ही जरी बुजुर्ग किंवा आम्ही काय म्हणतो त्याला अनुभवी जरी असलो तरी त्यांच्याबरोबर काम करताना एक मजा येते, कारण त्यांच्याकडनं वेगवेगळ्या काहीतरी असं निघत जात आणि मग ते वाटतं की अरे येस हे करूया. ही जी गंमत आहे ना ही या नवीन मुलांकडे खूप आहे. नारळ आभारात पोहोचलेत रे दादा, ऑलमोस्ट. पण आजीच्या बुद्धीलाही मानलं पाहिजे. शिक्षा काय दिली म्हणजे झाडावरनं नारळ पाडायची. आपल्याला जमणार आहे का? आपण काय नारळवाले आहोत का? अरे पण आता काय करणार आहे? आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? तुम्हाला माहिती आहे ना, एकदा धनुष्यातनं निघालेला बाण परत येईल, पण आजीच्या तोंडून निघालेला शब्द परत येणार नाही. अरे देवा, तेव्हा आता आपण नारळ कसे तोडायचे? नक्कीच. आणि तुमच्या नाचुना अभिलाषा आणि कॅश फारच तुमचे गुणगान गात आहेत, तर त्यांच्याशी तुमचं फारच छान म्हणजे योग आहे. तरी रॅपो चांगला आहे त्यांच्या बरोबर, पण पुढे जाऊन माहिती नाही आता काय होणार आहे एक्झॅक्ट. की
हा डाव त्यांच्यावरच उलटणार आहे का खरोखरच ती सून जागेवर येणार आहे ही गंमत मला वाटतं मला सासू हवी याच्यामध्ये. मग आता मी म्हणणार नाही मला सासू हवी म्हणून, मग आता मला सून बघायची असं मी म्हणतेय सध्या. तुम्हाला सून हवी आहे. मला सून हवी आहे सध्या. आणि अजून एक असं की आता इतकं म्हणजे आता गायत्री बाई ज्या आहेत त्या शिक्षा देतात सगळ्यांना, सगळ्या सुनांना त्या शिक्षा देतात आणि त्यांची एक तऱ्हा असते. तर तुमची तऱ्हा काय आहे सासूरवास करण्याची? तो मला वाटतं एक आमच्या सिरियल मधला एक तो हा गौप्यस्फोट आम्ही करणार नाही एवढ्यामध्ये, कारण मला वाटतं की मी सुनेला कशी शिक्षा देते आणि ती कशी निभावते. तर हे प्लीज तुम्ही बघा. नक्कीच सगळेच बघणार आहेत. आणि या सासूबाईंना काय इंगा दाखवतात का वेगळंच काही घडणार आहे हे आपण पाहूयात मला सासू हवी या मालिकेत. धन्यवाद ज्योतिताई, तुम्ही इतका छान संवाद साधलात आमच्याबरोबर. झी 24 तास एक पाऊल पुढे.